श्रीमंत महिलांचा नको तो कांड, एकमेकींच्या साडीला 7 जणींना अटक, संपूर्ण देशभरात चर्चा। गुजरातमधील सुरत शहरातील उतराण परिसर, हा परिसर म्हटलं की मोठमोठ्या इमारती, आलिशान फ्लॅट्स आणि सुरक्षित वातावरण अशी भागाची ओळख। त्याच परिसरातील सेंटोसा हाइट्स नावाची निवासी इमारत पोलिसांच्या रडारवर आली। इमारतीच्या ब्लॉकमधील एका फ्लॅटमध्ये काही महिलांची वारंवार इजा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। सुरुवातीला ही इजा अगदी सामान्य वाटू शकते, पण कुणीतरी मैत्रिणीला भेटायला येत असेल, नातेवाईक असतील किंवा घरगुती कार्यक्रमासाठी जमले असतील असं कुणालाही वाटलं असेल। मात्र पोलिसांना मिळालेली माहिती यापेक्षा वेगळी होती, कारण त्या फ्लॅटमध्ये फक्त गाठीभेटी नव्हत्या, तर अजबच खेळ सुरू असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता। पोलिसांनी मिळालेल्या माहितीवर लगेच कारवाई न करता आधीची खात्री करण्याचा प्रयत्न केला, कारण हा साधासुद्धा प्रकार नव्हता। माहिती चुकीची ठरली तर एका निवासी इमारतीतील नागरिकांमध्ये विनाकारण भीती निर्माण होऊ शकत होती। त्यामुळे पोलिसांच्या निगराणी पथकाने परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली। कोण येते, कोण जात आहे, फ्लॅटमध्ये कोणत्या प्रकारची हालचाल सुरू आहे याचा अंदाज घेतला जात होता। हळूहळू पोलिसांना मिळालेल्या माहिती मागे काहीतरी तथ्य असल्याचा संशय बळावू लागला आणि मग पोलिसांनी तो निर्णय घेतला, ज्यामुळे काही वेळातच संपूर्ण परिसरात खळबळ उडणार होती। पोलिसांनी ज्या फ्लॅटवर लक्ष केंद्रित केलं होतं तो होता सेंटोसा हाइट्सच्या बी ब्लॉकमधील फ्लॅट क्रमांक 202। हा फ्लॅट रेखाबेन यांच्या नावाशी संबंधित असल्याची माहिती समोर आली, मात्र अजूनही पोलिसांकडे केवळ माहिती होती। आत नेमकं काय सुरू आहे हे प्रत्यक्ष समोर येणं बाकी होते। त्यामुळे पोलिसांच्या पथकाने योग्य वेळ साधण्याची सुरुवात केली आणि अखेर तो क्षणाला पोलिसांच्या पथकाने फ्लॅट क्रमांक 202 वर छापा टाकला। अचानक झालेल्या कारवाईमुळे आत असलेल्या महिलांची एकच धावपळ उडाली। पोलिसांनी फ्लॅटमध्ये प्रवेश केल्यानंतर तपास सुरू केला। काही क्षणांपूर्वी ज्या ठिकाणी महिलांची बसण्याची आणि बोलण्याची लगबग सुरू होती, तिथे अचानक पोलिसांची उपस्थिती निर्माण झाली। प्रत्येक वस्तूची तपासणी सुरू झाली। पोलिसांना जे पाहायचं होतं त्याचे पुरावे तिथे मिळू लागले। आता फ्लॅटमध्ये नेमकं काय सुरू होतं? पोलिसांच्या कारवाईत एकूण 7 महिला आढळून आल्या। या महिला सुरत शहरातील वेगवेगळ्या भागात राहत असल्याची माहिती समोर आली। म्हणजे त्या एकाच कुटुंबातील किंवा एकाच घरातील नव्हत्या, त्या वेगवेगळ्या ठिकाणाहून त्या फ्लॅटमध्ये येत असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं। त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी बळावला। इतक्या महिला एका फ्लॅटमध्ये वारंवार एकत्र काय येऊ लागल्या हा प्रश्न आता स्पष्ट होत होता। छाप्यादरम्यान पोलिसांनी फ्लॅटमधील परिस्थितीची पाहणी केली आणि काही वस्तू ताब्यात घेतल्या। पोलिसांच्या म्हणण्यानुसार तिथे पैशांचा खेळ सुरू असल्याचं आढळून आलं। याच कारवाईत तब्बल 17,430 रुपये रोख जुगाराची किंमत जप्त करण्यात आली। एवढंच नाही तर 5 मोबाईल फोनही पोलिसांच्या हाती लागले। या सर्व वस्तूंची किंमत धरली तर अंदाजे जवळपास 50,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासणीत या ठिकाणी जुगार खेळला जात असल्याचं समोर आलं। त्यामुळे या 7 महिलांना ताब्यात घेण्यात आलं। आजूबाजूला परिसरातील काही लोक या ठिकाणी वारंवार येत असल्याचा संशय होता। त्यामुळे हा प्रकार एखाद्या दिवसापुरता मर्यादित होता की बराच काळ सुरू होता याचा तपास करण्यात येत आहे। फ्लॅटमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींची माहिती, मोबाईलमधील संपर्क आणि आर्थिक व्यवहार यांची तपासणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली। पोलिसांना जर या मोबाईलमधून आणखी काही महत्त्वाची माहिती मिळाली असती तर या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे। आता या सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे या महिलांना इथे कोण बोलावत होतं? त्या स्वतःहून जुगार खेळण्यासाठी येत होत्या की कुणीतरी त्यांना एकत्र आणत होतं? फ्लॅटचा वापर केवळ जुगारासाठी होत होता का, की त्यामागे आणखी काही कारण होतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पोलिसांच्या पुढील तपासातून समोर येणार आहेत। सध्या पोलिसांनी उपलब्ध पुरावे आणि जप्त केलेल्या वस्तूंच्या आधारे तपासाला सुरुवात केली। या प्रकरणात पोलिसांनी जुगार कायद्याच्या कलम 4 आणि 5 अंतर्गत 7 महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे। कारवाईनंतर सेंटोसा हाइट्स सारख्या उच्चभ्रू निवासी इमारतीमध्ये अशा प्रकारचा प्रकार सुरू असल्याची बातमी परिसरात पसरली आणि नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आलं। बाहेरून शांत आणि सामान्य दिसणाऱ्या एका फ्लॅटमध्ये आतमध्ये पैशांचा खेळ सुरू असल्याचा आरोप समोर आल्याने अनेकांना धक्का बसला।